पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले। आरोपी दत्ता गाडे विरोधात 893 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। शिवाजीनगरमधील सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल झाले। गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने 52 दिवसात हा तपास पूर्ण केलेला आहे। पीडित फलटणला जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना आरोपी दत्ता गाडेनं फसवून बसमध्ये नेलं। आरोपी गाडेनं पीडितेला जबरदस्ती सीटवर ढकललं। पीडितेने वाचवा म्हणत जोरात ओरडली, परंतु बसचे दरवाजे बंद असल्याने आवाज बाहेर गेला नाही। आरोपी गाडेनं तोंड दाबून जबरदस्ती पीडितेवर लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार केले। सदर आरोपीची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली। आरोपीच्या जीमेलची गुगल सर्च हिस्ट्री तपासण्यात आली, ज्यात आरोपी वारंवार पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याचं निष्पन्न झालं। आरोपी गाडे आणि पीडिता यांची डीएनए तपासणीचे अहवाल प्राप्त झाले। पीडितेनं झालेल्या घटनेची माहिती कंडक्टर आणि ड्रायव्हरला दिली होती। शिवशाही बसमध्ये ओरडल्याचा आवाज बाहेर येत नसल्यानं साऊंड इंजिनियर यांनी तसं स्पष्ट केलं।